तर पुण्यातल्या एकता नगरमध्ये सुद्धा पाणी भरलेलं आहे। जलपूजन सोसायटीच्या बाजूने एकता नगरात पाणी शिरलंय। खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे सिंहगड रस्ता भागातील एकता नगर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। शारदा सरोवर सोसायटीतील खालच्या मजल्यावरील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि काही सोसायटीच्या पार्किंगमध्येही पाणी भरलंय। त्याची दृश्य आपण सध्या बघतोय। नागरिकांनी काळजी घ्यावी अशी आवाहन करण्यात आलेलं आहे। एकता नगर मधल्या द्वारका सोसायटीतलं रेस्क्यू जे आहे ते सुरू झालेलं आहे। महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी वारंवार या ठिकाणी असलेल्या नागरिकांना खाली येण्याचं आवाहन करतायत। मात्र पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आता नागरिक जे आहे गेल्या 24 तासांपासून आवाहन केल्यानंतर सुद्धा जे न ऐकलेले नागरिक आहेत ते या ठिकाणी आता खाली उतरताना दिसतायत। आपण जर पाहिलं तर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे ट्यूब घेऊन या ठिकाणी सातत्याने आवाहन करताना दिसतायत आणि या आव्हानाला सहकार्य देत आता द्वारका सोसायटी असेल किंवा या जवळच्या सोसायट्यांमधले नागरिक जे आहेत ते या ठिकाणी उतरतानाचं चित्र जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। वारंवार आवाहन करून सुद्धा आपण जर पाहिलं तर कमरेच्या जवळपास एवढं पाणी जे आहे ते या पार्किंगच्या बेसमध्ये गेलेलं आहे आणि या ठिकाणी 3 ते 4 मजली ही इमारत असून या इमारतीचे जे नागरिक आहेत ते आता खाली येण्यास सुरुवात झालेली आहे। पालिकेचे अधिकारी असतील, अग्निशमन दल असेल आणि पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी सातत्याने आवाहन करते। या आव्हानाला सहकार्य करत आता नागरिकांनी लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरितसाठी जो हॉल तयार केलेला आहे त्या ठिकाणी उतरावा अशी अपेक्षा आहे। कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।